अ, या. अ, धन्यवाद राहुल. सगळ्यांचं स्वागत आणि नमस्कार. कालच आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं. तर आजचं वर्ग सुरू करण्याआधी आपण एक थोडा वेळ थांबून डोळे मिटून त्यांना श्रद्धांजली वाहूया बृहन महाराष्ट्र मंडळाकडून. तर एक 30 सेकंदासाठी आपण डोळे मिटून थांबूया, श्रद्धांजली अर्पण करूया आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. धन्यवाद. फारच धक्कादायक आणि वाईट बातमी होती. म्हणजे आमची बीएमएमची काल मीटिंग चालली होती आणि राहुल सरांना तेव्हाच कळलं. त्यांनी आम्हाला मीटिंग चालू असतानाच सांगितलं. एक्झॅक्टली 1 वर्षापूर्वी आम्ही अ, मराठी विश्व संमेलनासाठी पुण्यात गेलो होतो. मला वाटतं उद्याचाच दिवस होता आणि 1 वर्ष झालं आम्ही त्यांना भेटलो होतो तिकडे. आणि फार वाईट वाटतंय. म्हणजे आमचा विश्वासच खरं म्हटलं तर बसत नव्हता. एक अत्यंत हरहुन्नरी व्यक्तिमत्व आणि एक आपण चांगल्या एका नेत्याला मुकलेलो महाराष्ट्रात. ठीक आहे. अ, चालेल. परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आजच्या या नवरत्न प्रशिक्षण मालेत. राहुल, तुझं कौतुक आहे की तू फार छान उपक्रम चालू केलेला आहे. आज आपलं हे 5वं रत्न आहे आणि ट्रेन द ट्रेनर्स त्यातला हा प्रकार आहे. आणि हे व्हिडिओ आमचे इतर शिक्षक बघतात आणि खूप चांगल्या संख्येत आपल्याला उपस्थिती असते. गेले अनेक आठवडे हा कार्यक्रम चालू आहे. तर आज आपण मिशिगन मधल्या शिक्षकांचं स्वागत करूया. धन्यवाद, तुम्ही एवढा वेळात वेळ काढून आलेला आहात आणि आय एम शुअर तुम्ही खूप कष्ट घेतले ते प्रेझेंटेशन बनवायला आणि नक्की त्याचा सगळ्यांना फायदा होईल. तर एवढं बोलून राहुल, तुम्ही 2 शब्द बोला आणि मग आपण आपलं आजचं प्रशिक्षण सुरू करूया. परत एकदा सगळ्यांचं स्वागत. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद सर. तुम्ही अगदी ऍप्ट शब्दामध्ये आपले जो उपमुख्यमंत्री आपण बरोबर मागच्याच वर्षी याच वेळेला संमेलनामध्ये आपण आपल्या या मराठीच्या कामासाठी या सगळ्यांना भेटलो होतो आणि आपला अनुभव खूप चांगला होता या सगळ्यांबरोबर, स्पेशली दादांबरोबर. तर सगळ्यांना दुःख आहे, त्या दुःखात बृहन महाराष्ट्र मंडळ सुद्धा सामील आहे. आपला जो सिनेमा आहे स्वारी आग्रा, या इन्सिडेंटमुळे, या घटनेमुळे आता 3 दिवसाचा महाराष्ट्रामध्ये दुखवटा आहे आणि त्याच्यामुळे आपलं जे स्वारी आग्राचं रिलीज होतं ते आता 6 फेब्रुवारीला केलेलं आहे. काही शाळांनी तो 30 आणि 31 जानेवारीला घेतला होता. त्या शाळांना मी पर्सनली सांगितलेलं सुद्धा आहे, पण या माध्यमातून परत सांगतोय की ज्यांनी ज्यांनी तो सिनेमा 30ला घेतलेला आहे तो त्यांना त्यांच्या नेक्स्ट फ्रायडेला मिळेल आणि 31ला घेतलाय तो नेक्स्ट सॅटर्डेला मिळेल. म्हणजे 6 आणि 7 फेब्रुवारीला तो त्यांना मिळेल. हे अनकंट्रोलेबल होतं, हे कोणाच्या हातात नव्हतं. आणि ज्यांनी घेतलेलं नाहीये त्यांना पुन्हा एकदा आव्हान आहे की नक्की तो तुम्ही सिनेमा आपापल्या आपल्या शाळेमध्ये दाखवा. सिनेमा चांगला आहे, त्याचं ट्रेलर मी दाखवणार आहे आणि मग आपण सेशनला सुरुवात करणार आहोत. एक 2 मिनिटाचं फक्त ट्रेलर आहे, पण ते आपण पुढे जाऊया. सजाए मौत. एखादा माणूस क्रूर वागला तर आपण म्हणतो त्याचं काळीज उलटा आहे, पण एखाद्या माणसाला काळीजच नसेल तर काय म्हणतो? दुनिया के सारे हुक्मरान हमारे सामने झुकते हैं, पर ये मराठा आज भी सीना ताने हमारे सामने खड़ा है. अब उसे झुकाने का वक्त आ गया है. मावळ्यांनो, मराठ्यांनो, असेच एकत्र रहा आणि आपल्या आईकडे वाकडा डोळा करणाऱ्या दुश्मनाचा नायनाट करा. जय भवानी! बादशाह की 50वीं सालगिरह पर आपको खुद राजधानी में जाना होगा. औरंगजेब जैसे आदमी पर
बिल्कुल भी भरोसा नहीं किया जा सकता। प्रतापगडावरचा नरसिंह आग्र्यात प्रकटला तर फौलाद खान से कहो कि महल के पहरे बढ़ाएं। आमचं पाऊल आग्र्यात पडायच्या आधी तुमच्या सावलीनं अख्खा उत्तर हिंदुस्थान झाकला गेला पाहिजे. आग्र्याला नाईलाजानं जायचं नाही तर ठरवून आग्र्यावर स्वारी करायची. उसे लगे कि वो अपनी मर्जी से चल रहा है, लेकिन उसका आखिरी कदम कहाँ पड़ेगा ये हम तय करेंगे. हिंदुओं का देश, हिंदुओं का स्वराज और उनके धर्म को नेस्तनाबूद करने का ख्वाब मत देखिए, क्योंकि इस घिनौने ख्वाब आपके बीच में ये शिवाजी नाम की दीवार खड़ी है. आज छोटे जागीरदार भी हाजिर हुए हैं. नहीं, हमें जागीरदार नहीं, हमें राजा आहोत. सिवा की गुस्ताखी का अंजाम उसकी मौत होगी. वेळ आल्यावर मराठी काय आहे ते मुघलांना दाखवूच. जितना हो सके उसे बेइज्जत करो. उसका शेर जैसा मिजाज उसे चुप नहीं बैठने देगा. तुम देखो, तुम्हारा बाप देखा, तुम्हारा बादशाह देखा कि मैं कौन हूं. मस्त. धन्यवाद. आणि आता आपण सेशनकडे जाऊया. धन्यवाद. सुरेखा शेअर करतेस का? हो. आजचा विषय आहे प्रश्न 5. आपला विषय आहे काळ विचार. त्याच्यात वेगवेगळे वाक्यातले काळ आपण बघणार आहे आणि अर्थ विचार. हा काळ वापरताना क्रियापदांची कशी रूप बदलत जातात आणि मनातल्या भावनेप्रमाणे कसं वाक्याचं पण क्रियापदाचं पण रूप बदलतं. आणि त्यानंतर कॅन्टन शाळेबद्दल थोडक्यात माहिती. तर स्वप्नालीला मी विनंती करतो. स्वप्नाली. हो, नक्कीच. नमस्कार, मी स्वप्नाली. मी कॅन्टन मराठी शाळा डेट्रॉइट येथे बालवर्ग म्हणून बालवर्गाची शिक्षिका म्हणून 2 वर्ष झालं कार्यरत आहे. तर आज आपण बघणार आहोत काळ, त्याचे 3 प्रकार आणि त्यांचे पोट प्रकार. सुरुवातीला काळ याचा शब्दशः अर्थ होतो वेळ. आणि काळ हा मराठी व्याकरणामध्ये जीपीएस, वेळेच्या जीपीएस सारखा म्हणजे वेळेच्या नकाशासारखा वापर होतो त्याचा. त्याची व्याख्या होते वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडते आहे याचा बोध होतो, तर त्याला काळ असे म्हणतात. आणि या काळाचे प्रामुख्याने 3 प्रकार होतात: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर एक एक करून आपण तो पाहूया. पहिला आहे वर्तमान काळ. यामध्ये क्रिया आत्ता घडते आहे असं जेव्हा दाखवायचं असतं किंवा वाक्यावरून कळतो, तर त्याला म्हणतात वर्तमान काळ. जसं की आत्ता रात्र झाली आहे, आता स्नो पडतो आहे, म्हणजे सध्याच्या घडीविषयी जेव्हा आपण बोलत असतो त्याला वर्तमान काळ म्हणतात. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ वर्तमान काळ असतो. आणि यामध्ये जे काही क्रियापद वापरलं जातं त्याच्या शेवटी तो, ती, ते, तात किंवा आहे असं येतं, प्रत्यय येतो. उदाहरणार्थ, मी आंबा खातो, मी क्रिकेट खेळतो, ती गाणे गाते, आम्ही अभ्यास करतो. यामध्ये जे काही क्रियापद आहेत, खाणे या क्रियापदाला तो हा प्रत्यय लागला आहे. खेळणे या क्रियापदाला तो हा प्रत्यय, जसं की ते आणि तो हे वापरले. यावरून समजतं की हे वर्तमान काळातलं वाक्य आहे. दुसरं आहे भूतकाळ. याच्यामध्ये क्रिया ऑलरेडी घडून गेलेली असते आणि त्याच्याविषयी सांगण्यात येतं, याला म्हणतात भूतकाळ. त्याची व्याख्या येते जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते असा बोध होतो, तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात. यामध्ये जो काही क्रियापद असतं शेवटी त्याला ला, ली,
ले किंवा होता किंवा होती असं येतं. उदाहरणार्थ मी आंबा खाल्ला, यामध्ये खाणे या धातूला ला हा प्रत्यय लागलेला आहे. राम शाळेत गेला, मी अभ्यास केला, तिने जेवण केले, हे असे ल चे प्रत्यय लागले जातात, तेव्हा समजावं की हा भूतकाळ चालू आहे किंवा भूतकाळ आहे वाक्यातला. तिसरा आहे भविष्यकाळ. यामध्ये घटना घडलेली नसते, पण आपण होणाऱ्या घटनेबद्दल किंवा क्रियेबद्दल जेव्हा बोलत असतो तेव्हा तो भविष्यकाळ असतो. क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे याची जाणीव होते तेव्हा त्या काळाला भविष्यकाळ असे म्हणतात. आणि यामध्ये वाक्यामध्ये जे काही क्रियापद येतं त्याच्या शेवटी इन, नार, इल असं प्रत्यय येतो. आता उदाहरणार्थ या चित्रामध्ये हा मुलगा आहे आणि तो आंब्याकडे बघून असं ठरवतोय की मला आंबा खायचा आहे असा विचार करतोय. म्हणजे अजून क्रिया घडलेली नाहीये पण त्याला भविष्यात खायचंय, पुढे जाऊन तो आंबा खायचा आहे. मग उदाहरणार्थ मी आंबा खाईल, एक मिनिट सुरेखा, मी सिनेमाला जाईल, मी शिक्षक बनेल, मी तुझ्याकडे येईन, हे जे वाक्य आहेत हे अजून घडलेले नाहीयेत, पुढे घडणार, म्हणून हा भविष्यकाळ आहे. नेक्स्ट. आता हे जे काही मुख्य प्रकार बघितले त्या तिन्ही मुख्य प्रकारांमध्ये हे 4 उपप्रकार येतात, जसे की साधा काळ, अपूर्ण किंवा चालू काळ, पूर्ण काळ आणि रीतिकाळ. हे 4ही उपप्रकार वर्तमान काळातही येतात, भूतकाळातही येतात आणि भविष्यकाळातही येतात. तर हे एक एक करून आपण पाहूया. साधा काळ. क्रिया साध्या स्वरूपात घडते, म्हणजे वाक्यात जेव्हा क्रियापद एकटेच येते आणि त्यावरून क्रियापदाची प्राथमिक स्वरूपाची रूपे वापरली जातात. या काळामध्ये क्रियापद एकच असतं आणि बाकीच्या तिन्ही काळामध्ये संयुक्त क्रियापद येतं. यामध्ये क्रियापदाला शेवटी वर्तमान काळातलं जर वाक्य असेल तर ता, तो, ते, ती हे प्रत्यय येतील. भूतकाळातलं साधं काळ असेल तर ला, ली, ले, ल्या आणि भविष्य काळात इल किंवा इन हे प्रत्यय क्रियापदाला येतात. उदाहरणार्थ तो शाळेत जातो आणि मी अभ्यास करतो, या दोन्ही वाक्यामध्ये तो हा प्रत्यय लागलेला आहे, तर हे आहे साधा वर्तमान काळ. मी आंबा खाल्ला, ह्यामध्ये ला हे प्रत्यय लागला आहे, तर हे आहे साधा भूतकाळ. आणि मी पत्र लिहीन, यामध्ये इन हे प्रत्यय लागल्यामुळे हे आहे साधा भविष्यकाळ. दुसरा प्रकार आहे अपूर्ण किंवा चालू काळ. ह्यामध्ये क्रिया पूर्ण झालेली नसते, म्हणजेच ती चालू असते, असं जेव्हा दर्शवतं तेव्हा ते वाक्य असतं अपूर्ण किंवा चालू काळातलं. आता यामध्ये संयुक्त क्रियापद म्हणजे मुख्य क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद असे 2 क्रियापद लागतात. वर्तमान काळ असेल तर आहे, भूतकाळ असेल तर होता आणि भविष्यकाळ असेल तर असेल असे प्रत्यय येतात. आता उदाहरणार्थ तो शाळेत जात आहे, यामध्ये मुख्य क्रियापद आहे जाणे, या धातूला त प्रत्यय लागलेला आहे आणि आहे हे वर्तमान काळातलं आहे, म्हणून हे वाक्य झालं अपूर्ण वर्तमान काळ. यामध्ये मुख्य क्रियापदाला प्रत्येकीकडे त हे प्रत्यय लागतं आणि मुख्य काळानुसार आहे, होता, असेल असे क्रियापद येतात. मी अभ्यास करत आहे, राम शाळेत जात होता, मी पत्र लिहित असेल, हे सगळे वाक्य अपूर्ण काळातली आहे. हे आहे तिसरा प्रकार आहे पूर्ण काळ. यामध्ये क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे असे समजते. क्रिया पूर्ण झाल्याचे दर्शवण्यासाठी ला, ली, ले, लो यासारखे प्रत्यय वापरले जातात आणि शेवटी सहाय्यकारी क्रियापद आहे, होता किंवा असेल हे काळानुसार वापरण्यात येते. यामध्येही संयुक्त क्रियापद आहे, त्यामुळे 2 क्रियापद वापरली जातात. जसे की तो शाळेत गेला आहे, मी अभ्यास केला आहे, हे दोन्ही वाक्यामध्ये आहे हे प्रत्यय लागले आहे, त्यामुळे हे आहे वर्तमान काळातलं पूर्ण वर्तमान काळ. राम शाळेत गेला होता हे आहे पूर्ण भूतकाळ आणि मी पत्र लिहिले असेल हे आहे पूर्ण भविष्यकाळ. चौथा काळ आहे रीतिकाळ. रीती म्हणजे पद्धत किंवा रीती म्हणजे सवय किंवा रीती म्हणजे परंपरा. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये पुन्हा पुन्हा घडण्याची जेव्हा क्रिया दाखवली जाते किंवा सदा सर्वदा असा वापर झालेला असतो, पुन्हा पुन्हा या शब्दाचा वापर झालेला असतो, तर हा काळ असतो रीतिकाळ. एखादी क्रिया सतत घडण्याची रीत दर्शवण्यासाठी मुख्य क्रियापदाला त प्रत्यय लागतो
आणि शेवटी सहाय्यकारी क्रियापदाला वर्तमान काळात असतो, भूतकाळात असे आणि भविष्य काळात जाईन किंवा राहीन अशी रूपे वापरली जातात. आता तो शाळेत जात असतो, तर यामध्ये मुख्य क्रियापद जाणे, याला त प्रत्यय आणि असतो हे वर्तमान काळाचं सहाय्यकारी क्रियापद लागलेलं आहे. मी अभ्यास करत असतो हे सुद्धा वर्तमान काळातलं रीतिकाळ आहे. राम शाळेत जात असे हे आहे रीती भविष्यकाळ. मी पत्र लिहित जाईन म्हणजे ही पुन्हा पुन्हा घडणार आहेत वाक्य, म्हणजे ही क्रिया पुन्हा पुन्हा घडणार आहे हे दाखवायचं असेल म्हणून रीतिकाळ आहे, रीती भविष्यकाळ. आता ह्यामध्ये एक टीप आहे की पहिले जे 3 पोट प्रकार होते, पूर्ण काळ, अपूर्ण किंवा चालू आणि साधा काळ, हे 3च आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे. हा जो रीतिकाळ आहे हा बालभारतीच्या अभ्यासकाळात शिकवला जाणार नाहीये अभ्यासक्रमात, त्यामुळे फक्त हा शिक्षकांसाठी माहितीसाठी दिलेला आहे. एक साधं वाक्य आहे मी खातो, हे 12 वाक्यानुसार, जसे की पहिले 3 मुख्य काळ आणि त्याचे 4 प्रत्येकी 4 उपप्रकार, ह्यामध्ये कसं बदललं जातं हे मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. नेक्स्ट इथेपर्यंत झाले काळ आणि त्याचे प्रकार आणि त्याचे उपप्रकार. हे जेव्हा आपण मुलांना शिकवतो त्यानंतर त्यांना मजेशीररित्या कसं पुन्हा शिकवता येईल यासाठी मी 2 ऍक्टिव्हिटीज इथे दाखवल्या आहेत. पहिली आहे वाक्य गोंधळ. यामध्ये फ्लॅश कार्ड्स तयार करायचे आहेत टीचरांनी. कर्ता, कर्म, मूळ क्रियापद आणि प्रत्यय. कर्ता म्हणजे तो, ती, ते, आम्ही असे फ्लॅश कार्ड्स. कर्म मध्ये आंबा, शाळा, जंगल, पत्र अशी जी काही क्रिया दाखवायची असेल ते फ्लॅश कार्ड्स. मूळ क्रियापद खा, जा, लिहा, खेळा हे मुख्य क्रियापद तिथे द्यायचे आणि त्याच्यानुसार काळानुसार बदलत जाणारा प्रत्यय जसे की तो, आहे, ला, इल हे प्रत्यय, ह्याचे 4 प्रकारचे फ्लॅश कार्ड्स तयार करायचे. आता टीचर सांगतील त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी त्या काळातलं वाक्य बनवायचं आहे. जसं की उदाहरणार्थ टीचरने सांगितले की साधा काळ बनवायचा आहे, तर तो आंबा खातो हे वाक्य विद्यार्थ्याने बनवायचं आहे. दुसरं आहे काळ परिवर्तन करा. यामध्ये एक टीचरने वाक्य द्यायचं आहे मुलांना. मुलांनी काय करायचंय, 3 चिठ्ठ्या करायच्या आहेत, वर्तमान काळाची, भूतकाळाची आणि भविष्य काळाची. आणि मुलांनी एक चिठ्ठी उचलायची आहे. टीचरांनी जे वाक्य दिले आहे आणि चिठ्ठी जो काळ आलेला आहे त्या काळात त्यांना ते रूपांतर करून दाखवायचं आहे. जसं की उदाहरणार्थ शिक्षकांनी सांगितले की मुलगा आंबा खातो हे वाक्य आहे आणि विद्यार्थ्याने भूतकाळ ही चिठ्ठी उचलली, तर मुलगा आंबा खाल्ला किंवा मुलाने आंबा खाल्ला असं त्याचं विद्यार्थ्याने रूप बनवायचंय. ह्या काही लिंक्स आहेत. यामध्ये काळाबद्दल अजून जर विस्ताराने माहिती पाहिजे असेल तर ह्या 3 लिंक्स युट्यूबच्या तुम्ही वापरू शकता. इथेपर्यंत झालं काळ आणि त्याचे प्रकार. आता पुढचा जो काही सेक्शन आहे अर्थविचार, ही कविता घेईन. थँक्यू. नमस्कार, माझं नाव कविता मोरे. मी कॅन्टन मराठी शाळा इथे इयत्ता 4थीच्या वर्गाला शिकवते. आज आपण अर्थविचार हे म्हणजे काय याचा आपण इथे विशेष आढावा घेणार आहोत. थँक्यू स्वप्नाली. जसं स्वप्नालीने आधी नमूद केलं आहे की जसं काळाचे 3 प्रकार आणि त्याच्यामध्ये क्रियापद हे खूप महत्वाचं असतं, त्याचप्रमाणे अर्थविचार याच्यामध्ये सुद्धा क्रियापद हे फार महत्वाचं ठरतं. अर्थविचार म्हणजे काय, तर वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कुठला अर्थ व्यक्त होतो याचा विचार म्हणजे अर्थविचार. तर क्रियापदाचं जे रूप असतं, कुठलंही वाक्य बोलताना त्याच्यातून एक विशेष प्रकारचा अर्थ आपल्यापर्यंत पोहोचत असतो आणि त्यालाच म्हणायचं आहे अर्थविचार. त्या अर्थविचाराचे इथे 4 प्रकार पडतात. पहिलं आहे स्वार्थ, म्हणजे सिंपल सेंटेन्सेस की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुसरा अर्थ लपलेला नसतो, त्याला म्हणायचं स्वार्थ वाक्य, स्वार्थ अर्थविचार. दुसरा आहे आज्ञार्थ, ज्याच्यामध्ये रिक्वेस्ट, ऑर्डर किंवा सजेशन्स, ऍडवाइस किंवा ब्लेसिंग्स दिलेले असतात. ते आपल्याला ते वाक्य वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं.
तिसरा आहे विद्यार्थ, तर ज्याच्यामध्ये ड्युटीज, विशेष, पॉसिबिलिटीज किंवा रिक्वायरमेंट्स काय असतील ते आपल्याला त्या वाक्यावरनं समजतं, म्हणून त्याला म्हणायचं विद्यार्थ. आणि चौथा आहे संकेतार्थ. सुरेखा, सॉरी, संकेतार्थ म्हणजे कॉज, कॉन्सिक्वेन्सेस किंवा इम्पॅक्ट. तर बघूयात आपण एक एक प्रकार आपण ते कसे ओळखायचे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर पहिलं आहे स्वार्थ म्हणजे सिंपल सेंटेन्सेस. स्वार्थ म्हणजे साधे विधान करणारी वाक्य, जे ह्याला म्हणतात स्वार्थी वाक्य. तर यामध्ये आदेश, इच्छा, सूचना अशा कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नसते. ही जी वाक्य असतात ती एकदम सरळ सांगणारी वाक्य असतात. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारलेले नसतात किंवा कुठल्याही प्रकारची आज्ञा दिलेली नसते. जर आपण उदाहरण म्हणून बघायचं झालं तर सूर्य पूर्वेला उगवतो, आम्ही शाळेत जातो, किंवा आज हवामान छान आहे, ती पुस्तकं वाचते, किंवा भारत हा मोठा देश आहे, किंवा आता स्नो पडत आहे. राईट, अशा प्रकारची जी वाक्य आहेत ते सिंपल आहेत की ज्याच्यामधून सरळ साधे वाक्य आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचतात, म्हणून ही सिंपल सेंटेन्सेस म्हणजे स्वार्थ वाक्य असं त्याला म्हटलं जातं. नेक्स्ट प्रकार आहे आपलं आज्ञार्थ, की ज्याच्यामध्ये रिक्वेस्ट, ऑर्डर, सजेशन्स, ऍडवाइस किंवा ब्लेसिंग्स दिलेले असतात. म्हणजेच काय, तर आदेश, विनंती, उपदेश, प्रार्थना किंवा आशीर्वाद व्यक्त करणारी वाक्य त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे सांगणे, आदेश देणे आणि विनंती करणे. तर कर, ये, बस, घे असे शब्द ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. उदाहरण झालं तर आपल्या टीचर आपल्याला कधी कधी सूचना देतात किंवा आदेश देतात, शांत बसा किंवा गप्प बसा, राईट, कीप सायलेन्स, नीट अभ्यास करा, दरवाजा बंद कर, कृपया मला मदत करा, किंवा देव तुम्हाला सुदबुद्धी देव. किंवा आपण एखाद्याला ज्यावेळेस ब्लेसिंग देतो वाढदिवसाच्या, की हॅपी बर्थडे, विश यू ऑल द बेस्ट, ज्यावेळेस आपण बेस्ट लक करतो, तर ही सगळी जी वाक्य आहेत ती आज्ञार्थ रूपामध्ये येतात, म्हणून याला म्हणायचं आज्ञार्थ वाक्य. तिसरा प्रकार आहे आपला विद्यार्थ, ज्याच्यामध्ये ड्युटीज म्हणजेच ड्युटीज, विशेष, पॉसिबिलिटीज आणि रिक्वायरमेंट सांगितलेल्या असतात. म्हणजेच कर्तव्य, इच्छा, शक्यता आणि योग्यता दर्शवणारी वाक्य. तर बघूयात ह्याची ओळख म्हणजे काय करायला हवं, काय करावे किंवा काय होणे योग्य आहे असा अर्थ त्या आपल्याला वाक्यांमधून प्रतीत होत असतो. या वाक्यांमध्ये हवे, पाहिजे, करावे अशा प्रकारचे शब्द आपल्याला सापडतात. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांनी वेळेत गृहपाठ करावा, आपण पर्यावरणाचे संरक्षण करायला पाहिजे, प्रत्येकाने सत्य बोलावे, मला आज कविता लिहावी वाटते, आपण रोज व्यायाम करायला हवा. तर ही झाली विद्यार्थी वाक्य, ज्याच्यामध्ये आपल्या ड्युटीज सांगितल्या जातात. आपण आई वडिलांना सांभाळले पाहिजे, मोठ्या व्यक्तींचा आपण आदर करायला हवा. म्हणजे काय, हे सगळे जे आहेत ते आपल्या ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्याला सांगितल्या जातात, ते म्हणायचं विद्यार्थी वाक्य. चौथा प्रकार आहे आपला संकेतार्थ, म्हणजेच कॉज, कॉन्सिक्वेन्सेस आणि इम्पॅक्ट. जसं एखादी अट पूर्ण झाली तर त्याचा परिणाम काय होईल असा अर्थ या वाक्यांमधून प्रतीत होत असतो. ह्याच्यामध्ये आपल्याला शक्यतो जर-तरची रचना बऱ्याचदा बघायला मिळते, किंवा अट आणि परिणाम म्हणजे जर काही केलं तर काय त्याचा परिणाम होईल हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतं. इथं उदाहरण म्हणून मी तुम्हाला काही वाक्य दिलेली आहे. जर पाऊस पडला तर शाळा बंद राहील, अभ्यास केला तर चांगले गुण मिळतील, वेळेवर आलास तर बस मिळेल, दूध गरम केले तर साखर विरघळते, झाडे लावली तर पर्यावरण सुधारेल. अजून आपल्याला कोणती वाक्य सुचू शकतात, की खूप स्नो पडला म्हणून शाळेला सुट्टी मिळाली, राईट. जसं इथे पाऊस पडला म्हणून शाळा बंद झाली, तर तशा प्रकारची वाक्य आपल्याला बघायला मिळतात. खूप खाल्ल्यामुळे खूप खाल्लेस तर पोट दुखेल, अशा प्रकारची वाक्य सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळतात. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ह्या चार जी मुख्य प्रकार सांगितलेले आहेत त्या लक्षात राहण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात सोप्या युक्ती याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. की माहिती पूर्ण जी वाक्य असतात त्याला म्हणायचं स्वार्थ, ज्याच्यामध्ये आदेश किंवा विनंती दिलेली असते ती म्हणजे आज्ञार्थ वाक्य. हवे, पाहिजे अशा प्रकारची वाक्य जे आहेत त्याच्यामध्ये ते विद्यार्थ वाक्य, आणि जर तरचे जे वाक्य आहेत त्याच्यामध्ये ती म्हणजे संकेतार्थ वाक्य हे आपल्याला लक्षात येईल. आता हे चार उपप्रकार शिकून झाल्यानंतर आपण जर बघायला गेलं, कॅन यू प्लीज नेक्स्ट स्लाइड, गुड नेक्स्ट स्लाइड. तर आपण जर बघितलं तर अर्थविचार आणि त्यांचे प्रकार ह्या व्याख्येचा उपयोग आपल्याला इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात फार वरवर करून दिले आहेत. म्हणजे जर त्याची वाक्य तयार करा किंवा अर्थपूर्ण वाक्य बनवा असे प्रकारचे प्रश्न आपल्याला या पाठ्यपुस्तकामध्ये बघायला मिळतात.
आणि जर इयत्ता चौथीच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही गेले तर त्याच्यामध्ये सुद्धा पुढची तयारी करून घेताना दिसतात. जसं निबंध लेखन करा, जर सूर्य उगवला नाही तर, जर पाऊस पडला नाही तर, मी मुख्यमंत्री झालो तर, किंवा झाले तर, अशा प्रकारची वाक्य आणि मग त्याच्यावरनं तुम्हाला निबंध लिहा. 5 ओळीमध्ये 10 ओळीमध्ये निबंध लिहा. अशा प्रकारची आपल्याला तयारी करून घेताना दिसते. म्हणजे ही त्याच्या पुढची तयारी तिसरीपेक्षा. किंवा वाक्यांची पूर्तता करा आणि योग्य वाक्य बनवा. किंवा जर तरचा वापर करून जोडवाक्य तयार करा. अशा प्रकारचे प्रश्न पाठ्यपुस्तकामध्ये आलेले दिसतात. आणि इयत्ता 5वी मध्ये अजून सविस्तर मध्ये त्याची ओळख करून देणं अपेक्षित आहे. आणि इयत्ता 6वी मध्ये पूर्णपणे अर्थविचार आपल्याला सविस्तरपणे ओळख करून दिलेला दिसतो. ह्या कृतीसाठी ह्या प्रकारांसाठी माझ्या इथे मी काही ऍक्टिव्हिटीज इथे हे केलेल्या आहेत ज्या तुम्हाला उपयोगी पडतील. ऍक्टिव्हिटी नंबर 1 आहे, कृती आहे चित्र पहा, वाक्य बोला आणि अर्थ ओळखा. तर शिक्षकांनी काय करायचं, तर मुलांना वेगवेगळे फ्लॅश कार्ड दाखवू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये वेगवेगळी चित्र तुम्ही ऍड करू शकता. मी इथे 3 चित्र तुम्हाला इथे दाखवलेली आहेत, जी तुम्हाला उदाहरणादाखल दिसत आहेत. जसं एक आहे अभ्यास करणारे मूल किंवा झाडे लावणारी मुले, आणि तिसरा आहे सिग्नलवर थांबलेली वाहने. तर मुलांनी काय करायचंय, स्टुडंटनी काय करायचंय, तर प्रत्येक चित्र बघितल्यानंतर त्यांनी एक वाक्य सांगायचंय. कुणी सांगू शकतं की हा मुलगा वाचत आहे, मुलगा वाचन करत आहे. तर हे कुठल्या प्रकारचं वाक्य आहे, त्याचा अर्थ विचार त्या मुलांनी सांगायचा आहे. मुलगा अभ्यास करत आहे हे एकदम सिंपल वाक्य आहे, म्हणून हे जे वाक्य आहे ते स्वार्थ प्रकारामध्ये येतं. हे टीचरला माहिती असेल आणि मग त्यांनी ते सांगायचे की हे स्वार्थ वाक्य आहे. किंवा झाडे लावणारी मुले, तर मुलांनी झाडे लावली पाहिजे, हे जर वाक्य असेल तर हे आपल्याला आपली ड्युटीज सांगणारं वाक्य आहे, म्हणून हे विद्यार्थ वाक्य आहे. किंवा सिग्नलवर थांबलेली वाहने, ह्याच्यावरनं मुलांनी एक वाक्य तयार करायचंय आणि त्याच्यामधले अर्थविचार मुलांना विचारायचे की ह्याच्यामधला कुठला अर्थविचार त्याच्यामध्ये येतो आहे. नेक्स्ट. ऍक्टिव्हिटी 2, वाक्यांचे 4 कोपरे. ही खूप मजेशीर ऍक्टिव्हिटी आहे की ज्याच्यामुळे मुलांना हसत खेळत ह्याच्यातून आपल्याला ह्या 4ही प्रकारांची ओळख करून देता येते. वर्गाच्या 4 कोपऱ्यांना आपण नावं द्यायची. एक स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ. मग शिक्षक वाक्य वाचतील. जर तुम्हाला मुलांचे गट करायचे असतील तर तुम्ही मुलांचे गट करू शकतात. मुलांची संख्या जास्त असेल तर तुम्ही मुलांचे गट करू शकतात. किंवा मुलांचे गट न करताही आपण एकत्र ही ऍक्टिव्हिटी घेऊ शकतो. जसं मुलांना सांगायचं, एक वाक्य वाचायचं, शिक्षक एक वाक्य वाचतील आणि विद्यार्थी ते वाक्य ओळखून ते कुठल्या प्रकारचं वाक्य आहे, स्वार्थ आहे, अज्ञात आहे, विद्यार्थ आहे की संकेतार्थ, त्याप्रमाणे ते त्या कोपऱ्यामध्ये जाऊन उभे राहतील. अशा प्रकारे तुम्ही गट करून पॉइंट्सही देऊ शकता किंवा एक फक्त मजा म्हणून सुद्धा तुम्ही हा गेम खेळू शकतात. पण त्याच्यामुळे मुलांच्या विचारशक्तीला चालना मिळते आणि खेळाखेळातून शिक्षण मिळतं. आपली नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे शब्दातून वाक्य. तर कसं करायचंय, फळ्यावर फक्त शब्द लिहायचे. अभ्यास, शाळा, झाड, वेळ, पाणी. आणि मग गट बनवा. प्रत्येक गटाला एक अर्थ द्या आणि त्या अर्थाचं वाक्य तयार करायला सांगायचं. म्हणजे अभ्यासावरनं एका गटाला वाक्य तयार करायला सांगायचं की तू स्वार्थची वाक्य तयार कर. दुसऱ्या गटाला दुसरा शब्द द्यायचा आणि मग त्यांना सांगायचं आज्ञार्थाची वाक्य तयार कर किंवा संकेतार्थाची वाक्य तयार कर. असे 4 वेगवेगळ्या प्रकारामध्ये वाक्य त्यांच्याकडनं आपल्याला एकाच शब्दावरनं किंवा अनेक शब्दांवरनं वेगवेगळी वाक्य आपल्याला तयार करून घेता येतील. पुढचं आहे ऍक्टिव्हिटी 4, माझ्या हातात काय आहे. 4 चिठ्ठ्या तयार करायच्या ज्याच्यामध्ये स्वार्थ, अज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ अशा प्रकारच्या चिठ्ठ्या बनवलेल्या असतील. प्रत्येक विद्यार्थी एक एक चिठ्ठी उचलेल आणि ज्याच्या हातामध्ये ज्या प्रकारची चिठ्ठी येईल त्या प्रकारचं वाक्य त्यांनी सांगायचं पूर्ण वर्गाला. या प्रकारची वाक्य सांगितल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे चित्र, विचार आणि वाक्य. तर शिक्षकांनी मुलांना चित्र दाखवायचे, जसं अभ्यास करणारी मुलं, झाडं लावत असलेली मुलं, शिक्षक शिकवत आहेत, पावसात भिजणारी मुलं. आणि ते चित्र पाहून मुलांनी वाक्य सांगायचं आणि त्याचा अर्थ सांगायचा की ते स्वार्थ आहे, विद्यार्थ आहे, संकेतार्थ आहे की अज्ञार्थ आहे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी 6वी ऍक्टिव्हिटी आहे चूक पकडा. हे क्रिटिकल थिंकिंग आहे एक प्रकारचं. थोडंसं ऍडव्हान्स लेवलला, थोड्याशा वरच्या क्लासरूम मधल्या मुलांना हे खूप छान पद्धतीने शिकवता येतं आणि खेळातून शिक्षण मिळतं. जसं आहे शिक्षक एक वाक्य म्हणतील, कृपया शांत बसा, आणि हे स्वार्थ वाक्य आहे असं टीचरने बोलायचं आणि मग ते विद्यार्थ्यांनी करेक्ट करायचंय की हे चूक आहे
की बरोबर आहे. मग मुलं म्हणतील हे चूक, तर हे आज्ञार्थ वाक्य आहे. त्या प्रकारे तसंच अं, आज 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 मी डबा खाल्ला. तर हे वाक्य साधं वाक्य आहे. मी म्हणणार हे आज्ञार्थ वाक्य आहे. तर मुलांनी म्हणायचं चूक हे स्वार्थ प्रकारचं वाक्य आहे. अशा प्रकारचं हे क्रिटिकल थिंकिंग, म्हणजे एकदा या संकल्पना त्यांच्या क्लिअर झाल्यानंतर ह्या अशा प्रकारचे तुम्ही ऍडव्हान्स गेम त्यांच्याशी खेळू शकता. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ऍक्टिव्हिटी 7, अर्थविचार, पास द बॉल. हा फन आणि स्पीडचा गेम आहे, की आपण हा क्लासरूम मध्ये खेळू शकतो. जसं आपण पास द बॉल खेळतो तसाच हा प्रकार आहे. फक्त एवढंच की ह्याच्यामध्ये आपण पास द बॉल करता करता आपण मुलांना अर्थाचं नाव सुद्धा विचारायचं आहे. एक बॉल घ्यायचा, तो एकेका विद्यार्थ्याकडे फेकायचा आणि अर्थाचं नाव सांगायचं की हे विद्यार्थ. त्या विद्यार्थ्याने ते कॅच केल्यानंतर त्याने विद्यार्थीचे एक वाक्य आपल्याला सांगायचं. मग आज्ञार्थ किंवा तुम्ही एक विचारू शकता की ओके, स्वार्थ प्रकारचं वाक्य सांग, किंवा ऍक्च्युअल कोणतं आहे ते पण सांगू शकतात. मिनी असेसमेंट आहेत 5 मिनिटाच्या, की आज्ञार्थ म्हणजे काय, जर तर म्हणजे कोणता अर्थ, किंवा एक विद्यार्थी वाक्य बोला, एक विद्यार्थी वाक्य बोला. अशा प्रकारच्या मिनी असेसमेंट तुम्ही क्लासरूम मध्ये घेऊ शकता. म्हणजे अर्थविचार हा टॉपिक मी इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता माझे नेक्स्ट कॅन्टन शाळेची माहिती सुरेखा देईल. नमस्कार, माझं नाव सुरेखा पाटील आहे आणि मी पहिलीची टीचर आहे. तर मी शाळा 2018-19च्या दरम्यान जॉईन केलेली आहे आणि तेव्हापासून आतापर्यंतचा माझा जो एक्सपिरियन्स आहे, आणि प्लस आमची कॅन्टन शाळेची जी माहिती आहे ती मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे. एक प्रवास जो ABCD कडून अ कडपर्यंतचा आहे, तो आम्ही ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत. आमच्या शाळेची सुरुवात 2014 मध्ये झालेली आहे आणि आमची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा फक्त एक टेम्पलची रूम आणि त्यामध्ये तीन टीचर्स आणि 8-9 स्टुडंट्स अशी आमची शाळेची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आमचा स्टुडंट्सचा काउंट बऱ्यापैकी वाढत गेलेला आहे. 21-22 पर्यंत आम्हाला 30 विद्यार्थी 30 पर्यंत असा आमचा विद्यार्थ्यांचा काउंट गेलेला आहे. इवन कोविडमध्ये वगैरे पण आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटला आहे, जेव्हा की गाठीभेटी होत नव्हत्या, पण तरीही आम्ही ऑनलाईन क्लासेस चालू ठेवलेले आणि त्यामध्ये आम्हाला खूप पॅरेंट्स आणि स्टुडंट्सकडून पण खूप छान प्रतिसाद भेटलेला आहे. आणि आता 2026 पर्यंत आता आमच्या विद्यार्थ्यांची संख्या ही 103 आणि टीचर्स ऑलमोस्ट 15 आहेत आणि क्लासेस पण 8 ते 9च्या दरम्यान आहेत. आणि आम्ही आणखीन एक्सपेक्ट करतो की एव्हरी इयर आमचे स्टुडंट्स वाढत जात आहेत. तर हा आमचा एक 2014 ते 2026चा एक जी आमची जर्नी आहे ती आम्ही थोडक्यात तिथे मांडायचा प्रयत्न केलेला आहे. सो मेन आमचा जो पर्पज आहे शाळेचा, मेन जो उद्देश आहे की मुलांना मराठी बोलता यावं आणि त्यांना लिहिता वाचता यावं, आणि आजी आजोबांसोबत मेन म्हणजे जेव्हा आपण फोनवरती बोलतो त्यांना व्यवस्थित मराठी बोलता यावं, त्यांच्यासोबत व्यवस्थित संवाद साधता यावा, हा आमचा प्रयत्न आहे. थोडंफार लिहिता आणि वाचता यावं, आणि जेव्हा ते भारतात जातात तेव्हा त्यांना मेन म्हणजे पुणेरी पाट्या वाचता याव्यात. तर इथे हा आमचा व्हॉलंटियर टीचर्सचा ग्रुप आहे, जिथे बालवर्ग ते 4थी पर्यंतचे हे आमचे टीचर्स आहेत. यावर्षी आमच्याकडे 5वीचा वर्ग नाहीये, लास्ट इयर ते ग्रॅज्युएट झालेले आहेत. तर हा आमचा एक ग्रुप आहे आणि प्रत्येक क्लासमध्ये बालवर्गमध्ये 2 ग्रुप्समध्ये डिवाइड केलेला आहे, जसं की प्राथमिक आणि प्रगत. आणि हा जो आहे हा आमचा सहाय्यक शिक्षक वर्ग आहे. आता यातील हे 3 जे टीचर्स आहेत तिथे, समंजस, अनुष्का आणि श्रुती, हे आमचे मराठीतून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेले स्टुडंट्स आहेत आणि त्यांनी इथे ॲज अ सहाय्यक टीचर म्हणून आम्हाला जॉईन केलेलं आहे आणि या सर्वांची खरंच आम्हाला खूप हेल्प होते. तर वर्षाच्या सुरुवातीला आम्ही प्रत्येक टीचरसाठी एक फोल्डर तयार केलेला आहे, ज्यामध्ये आम्ही मुलांची अटेंडन्स, होमवर्क आणि ॲक्टिव्हिटीमध्ये कुठल्या पार्टिसिपेट करतात त्याबद्दल त्याची आम्ही इथं माहिती रेकॉर्ड करतो. स्टुडंट्स नेम आणि स्टुडंटची अटेंडन्स, होमवर्क हे सगळं आम्ही इथं रेकॉर्ड ठेवतो आणि यानुसार आम्ही त्यांना पॉईंट्स पण दिलेले आहेत, अटेंडन्स, होमवर्क. आणि नेक्स्ट स्लाइडमध्ये जर बघाल तर इथे जिज्ञासू तारा
तारका, शिस्तीचा शिलेदार अशी आम्ही एका इयर एंडला विद्यार्थ्यांची निवड करतो. प्रत्येक क्लासमधून एक किंवा दोन विद्यार्थ्यांची निवड केली जाते बेस्ड ऑन की ते मराठीमध्ये किती त्यांची क्युरियासिटी, शिकण्याची क्युरियासिटी, होमवर्क, अटेंडन्स आणि आउट ऑफ द वे जाऊन ते किती वेगळं काही शिकतात का, किंवा स्वतःहून कुठले आयडियाज मांडतात का, किंवा त्यांचा अटेंडन्स, होमवर्क, आपण जे सांगाल ते होमवर्क त्यांनी वेळेत कंप्लीट केलेलं आहे का, बेस्ड ऑन दॅट आम्ही त्यांची निवड करतो. आणि त्यांना एक कुपन्स दिलेले जातात मेंचीज किंवा बॉलिंगचे. त्यासाठी आम्ही जे लोकल बिझनेस आहे त्यांचे सिकोलॅब करून आम्ही ते कुपन्स मिळवलेले आहेत आणि ते इयर एंडला मुलांना दिले जातात. इथे आम्ही वर्षाच्या सुरुवातीला एक कॅलेंडर पब्लिश केलेलं करतो आणि हे आम्ही पॅरेंट्स सोबत पण शेअर करतो, जिथे आम्ही एक पूर्ण वर्षाचा आमचा जो काही प्लॅन आहे तो या कॅलेंडरमध्ये पब्लिश केलेला असतो, जिथे की तुमचे कुठले कुठले फेस्टिवल्स तुम्ही सेलिब्रेट करणार आहे किंवा कुठलं हॉलिडे वगैरे हे आम्ही वर्षाच्या सुरुवातीला पब्लिश करून पॅरेंट्स सोबत शेअर करतो. आणि त्यानुसार म्हणजे पॅरेंट्स पण सिंकमध्ये राहतात आणि टीचर्स पण सिंकमध्ये राहतात. आता ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती मी एक आमच्या टीचर्स आहेत मीता म्हणून, तर त्यांनी तिसरीच्या वर्गामध्ये ही ॲक्टिव्हिटी करून घेतलेली आहे. जसं की माकडाचे घर या धड्यातील जर आपण मुलांना फक्त धडा वाचून दाखवला तर कदाचित त्यांना ते तेवढा इंटरेस्ट घेणार नाहीत. म्हणून ही एक ॲक्टिव्हिटी कहूटद्वारे एक ॲक्टिव्हिटी प्लॅन करून त्यांना हे शिकवण्यात आलेली आहे. आणि ही ॲक्टिव्हिटी खरंच मुलांनी खूप एन्जॉय केलेली आहे. कारण तुम्ही त्यांना जस्ट एक धडा वाचून दाखवला तर कदाचित ते तेवढा इंटरेस्ट घेणार नाहीत. जर तुम्ही अशा टाईपच्या ॲक्टिव्हिटी जर आपण इम्प्लिमेंट केल्या तर ते जास्त इंटरेस्ट घेऊन करतात. आणि हे जे पिक्चर्स आहेत हे आमच्या गणपतीचे सेलिब्रेशन, गणपती बाप्पाच्या वेळेस सेलिब्रेट केलेले आहेत. मुलांनी पार्टिसिपेट केलेल्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्याचे काही पिक्चर्स आहेत. हे मुलांनी परफॉर्म केलेले प्रत्येक क्लासमधल्या. आणि जसं की मी सांगितल्याप्रमाणे आम्ही कॅलेंडर पब्लिश करतो. जसं की आम्ही 2023मध्ये एक तुळशीचं लग्न, जनरली आपण मुलांना माहिती दिली तर मुलांना तेवढं कळत नाही, त्यामुळे आम्ही त्यांना प्रत्यक्षात असं तुळशीचं लग्न याची पूर्ण कसं करतात याची पूर्ण मांडणी केलेली आहे. आणि इथे निमंत्रण वगैरे आम्ही पॅरेंट्सला पाठवलेले आणि मंगळाष्टिका वगैरे प्रॉपर वेने आपण कसं भारतामध्ये करतो तसं आम्ही इथे मुलांना करून दाखवलेले आणि मुलांनी ते खरंच खूप एन्जॉय केलेले. आणि इथे बघितलं तर इथे अभिजित सरांच्या आईने इथे एक आम्हाला गोष्ट सांगितलेली आहे, ती पण मुलांनी खूप एन्जॉय केलेली आहे. हे दिवाळीच्या ॲक्टिव्हिटीज पण आम्ही इथे बघितलं, प्रत्येक ग्रुपनुसार आम्ही ॲक्टिव्हिटीज डिवाईड करतो. जसे की बालवर्गाचे असतील तर त्यांना त्यांच्या एज ग्रुपनुसार त्यांच्यासाठी आम्ही रांगोळी वगैरे हे अशा ॲक्टिव्हिटीज, रांगोळी काढणे किंवा फराळाचे कटआउट्स काढून आणणे, हे असे ॲक्टिव्हिटीज आम्ही पूर्ण क्लासमध्ये डिवाईड केलेल्या होत्या आणि त्यानुसार आम्ही त्यांच्याकडून करून घेतलेल्या होत्या. रामनवमीचं पण सेलिब्रेशन आम्ही त्यांना प्रत्यक्षात असं करून कसं सेलिब्रेट करता हे त्यांना डेमो म्हणजे एक प्रॉपर वेने करून दाखवलेलं आहे. शब्दयात्रा, जसं की आपलं मार्च मध्ये इथे आपण रीडिंग मंथ असतो, तसं आम्ही मराठीमध्ये पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यांना बुक्स रीड करून दाखवणे आणि प्रत्येक वीकमध्ये 1-2 बुक्स त्यांना रीड करून दाखवणे आणि त्यांना पण एक बुक शेअर करणे रीड करण्यासाठी. तर आमच्याकडे एक मीता म्हणून टीचर्स आहेत, त्यांच्याकडे बुक्स लायब्ररी टाईप आहे त्यांच्याकडे. तर आम्हाला त्यांची खूप मदत झाली बुक्स मिळवण्यासाठी. आणि इथे शब्दयात्रा, जसं की आम्ही मुलांना एक ॲक्टिव्हिटी दिलेली की त्यांनी एक शब्द लिहून आणायचा आणि त्याची आम्ही परेड केलेली आहे इथे टेम्पलमध्ये. तर त्याचे काही पिक्चर्स आहेत हे. आणि हे आमचे वार्षिक स्नेहसंमेलन जे 2025मध्ये आहे. तर इथं लेफ्ट साईडला जे बॉटम लाईक जी इमेज बघितली तर हे आमचा ग्रॅज्युएट झालेला, लास्ट इयरचा ग्रॅज्युएट झालेला क्लास आहे. त्यांच्यासाठी आम्ही ग्रॅज्युएशन सेरेमनी अरेंज केली होती. तर हे पूर्ण जे 8-9 स्टुडंट्स आहेत हे ग्रॅज्युएट झालेले आहेत आमच्या कॅन्टन शाळेमधून. त्यातून काही जण व्हॉलंटियर टीचर म्हणून पण आम्हाला परत जॉईन केलेला आहे. तर हा आमचा छोटासा एक इन्फॉर्मेशन होती आमच्या कॅन्टन शाळेबद्दलची. तर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, काळविचार, अर्थविचार, तर यावर तुम्ही विचारू शकता किंवा इन्फॉर्मेशनबद्दल. थँक्यू. धन्यवाद सूर्यकाताई आणि कविताताई, स्वप्नालीताई. खूप छान तुमचं प्रेझेंटेशन होतं.
थँक्यू मी सर. आता थँक्यू. आता बाकीच्यांना विनंती करतो की ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत, त्यांनी आपापले हात वर करा आणि आपण एकेकाला प्रत्येकाला संधी देऊयात प्रश्न विचारायची. थिंक एक प्रश्न चॅट मध्ये आला होता. हो. कविता, हा हम्म. तुझ्यासाठी होता तो की व्हॉट एज ग्रुप ऑफ दिस ऍक्टिव्हिटी इज सुटेबल. ऑल्सो व्हॉट इज द एस्टिमेटेड टाइम पिरियड वी शुड स्टार्ट दिस ऍक्टिव्हिटी. वी जस्ट स्टार्टेड आवर स्कूल. मनीषा वैद्य म्हणून त्यांनी प्रश्न विचारला. तसं बघायला गेलं तर ही ऍक्टिव्हिटी ह्या व्याकरणाचा उपयोग तिसरीच्या वर्गापासून सुरुवात होतो. कारण दुसरीच्या वर्गापर्यंत पण ह्याची माहिती दिलेली आपल्याला आढळत नाही. तर दुसरीच्या वर्गामध्ये फक्त आपल्याला काही वाक्यच लेसन मध्ये आलेले दिसतात. तर मला असं वाटते की तिसरीच्या वर्गापासून तुम्ही ही ऍक्टिव्हिटी करायला सुरुवात करू शकतात. आणि 15 मिनिटाचा वेळ म्हणजे शाळा संपण्याच्या आधी 15 मिनिटं जर तुम्ही हे हसत खेळत जर मुलांना शिकवलं, याच्यापैकी कुठलाही एक तुम्ही उपक्रम घेतला आणि तो जर तुम्ही 15 मिनिटं मुलांबरोबर खेळला, तर मुलांच्या डोक्यामध्ये जाताना पण एक चांगली हे राहते की ओके, आज आपण खेळताना ही गोष्ट शिकलेलो आहे की अर्थविचार शिकलो. मग हे अर्थविचार कोणकोणते आहेत? तर स्वार्थ, विद्यार्थ, आज्ञार्थ की संकेतार्थ. तर हे त्यांच्या डोक्यामध्ये पक्क बसून जाईल. म्हणून मला असं वाटतं की शाळा संपण्याच्या आधी 15 मिनिटं त्यांना एक हसत खेळत आपण हे शिकवलं तर जास्त चांगलं लक्षात राहू शकतं. तर ही आता तिसरीच्या वर्गापासून ही शिकवायला ऍक्टिव्हिटी खूप चांगली आहे. नक्कीच. म्हणजे मुलं जेव्हा विचारायला लागतात की आता किती वेळ आहे, किती वाजले, हम्म. दॅट्स द राईट टाइम टू टेक बरोबर, ऍक्टिव्हिटी. बरोबर. आणि मुलं जास्त वेळ बसल्यानंतर किंवा एकच आपण ज्यावेळेस शिकवत राहतो, त्यावेळेस त्यांचं लक्ष मग इकडे तिकडे जायला सुरुवात होते. त्याच्यापेक्षा मग अशा वेळेस पुस्तक बंद करणे आणि मग आपण त्यांच्याशी ह्या गोष्टी खेळू शकतो वेगवेगळ्या प्रकारे. नक्कीच. प्रसाद सरांना प्रश्न. अ, धन्यवाद सगळ्यांना. खूपच सुंदर प्रशिक्षण होतं, आवडलं आणि कौतुकास्पद आहे तुमची कामगिरी. शुभेच्छा तुमच्या शाळेसाठी. मला एक गोष्ट जी भावली आता सुरेखाताई सांगत होत्या ते, की तुमच्या शाळेत सर्वांकश गुणांकन होतं आणि ही खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे. कारण आपल्याला परीक्षार्थी बनवायचे नाहीत, विद्यार्थी बनवायचे. नुसते रट्टा मारून ओरल आणि लेखी परीक्षा चांगले स्कोर मारणारे लोक आपल्याला आपल्याला सगळ्या ह्याच्यात भाग घेणारे लोक पाहिजेत, की सांस्कृतिक कार्यक्रम असो, कुठली ऍक्टिव्हिटी असो, किल्ला बनवणं, पोवाडा गाणं, मराठी भक्तिगीतं गाणं वगैरे किंवा आपली राज्यगीतं असतात तशी. तर खूप चांगला उपक्रम आहे. राहुल सर, आपण आपल्या ज्या 60 पेक्षा जास्त शाळा आहेत आणि तुम्ही वर्षाच्या शेवटी सुरुवातीलाच ऑलरेडी जाहीर केलेलं होतं की हे आपण करणार आहोत या वर्षी. तर आपण एकदा सर्वे घेऊया की किती मंडळ करतायत, किती शाळा करतायत आणि ज्या शाळा करतायत त्यांनी ऑलरेडी इन्क्लूड केलंय त्या जाहीर करूया. म्हणजे इतर शाळांनाही कळेल की अरे ह्या 15 शाळांनी ऑलरेडी केलंय. मे बी त्यांनी आता डिसेंबरमध्ये मिड टर्म झाले असतील, त्यात केलं असेल तर त्यांना विचारा कसा अनुभव होता. आणि हे सगळ्यांसाठी चांगलं आहे, पालकांसाठी चांगलं आहे की नुसतं मराठी लिहिता वाचता आलं म्हणजे नाही, तर इतरही आपल्याला सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत आणि मुलांकडून करून घेता आल्या पाहिजेत. तर खूप छान छान वाटलं तुम्ही ते करताय. सो कीप इट अप आणि बोला. थँक्यू सर. मला इथे एक ऍक्च्युली आवर्जून धन्यवाद. सांगावंसं वाटतं की आमच्या शाळेचे मुख्याध्यापक अभिजित सर यांचा याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे. ते आम्हाला सतत सगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करत असतात आणि सगळ्यांच्या मागे लागून म्हणा किंवा ज्या ज्या वेळेस आपल्याला थोड्याशा पुशची गरज असते त्यावेळेस ते आम्हाला नेहमी येऊन त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते करत असतात. मीटिंग्स घेणं वेळच्या वेळी, नंतर कुठले उपक्रम असतील तर आमच्या टीचर्सच्या मीटिंग होतात आणि त्याच्यामध्ये ते आम्हाला आमच्या आयडियाज विचारतात. सगळ्यांशी डिस्कस करून मग आम्ही आयडियाज ठरवतो. कुठल्या प्रकारचा आर्ट क्राफ्ट घेऊ शकतो, कुठल्या प्रकारचे उपक्रम आपण स्कूलमध्ये राबवू शकतो आणि मग वेळेचा सगळ्याचा विचार करून आम्ही ते राबवतो. आता ते सगळं क्रेडिट जे आहे ते शक्यतो अभिजित दादांना जात आहे. नाही, मला अमेझिंग अमेझिंग टीम आहे, त्यामुळे इट्स ऑल आवर ग्रुप एफर्ट. आणि मग त्यांना नेमकं माहितीये की कुठे आणि कुठे कोणाला कसं पुश करायचं. त्याच्यामुळे खरंच थँक्यू अभिजित सर. धन्यवाद. नाही, खूप छान उपक्रम आहे आणि कीप इट अप. नक्कीच इतर मंडळी फॉलो करतील. तुमचे काय अनुभव आले तर सांगा आम्हाला आणि आम्ही ते इतर शाळांमध्ये आणि शेअर हा, हे सीसी सारखं उपक्रम म्हणजे कोलॅब करून आधी चालू केलं होतं, पण योग्य वेळेत बीएमएम कडनं पण आलं की आपल्याला असं करायचंय, तर आम्ही चांगला त्याला प्रतिसाद बघतोय. मुलं पण जरा सिरियसली घेतात की नाही, मला होमवर्कला पण आता मार्क मिळणार आहेत,
फक्त लास्ट एक्झामला मिस लॉगिंग नाही करायचंय. थ्रू आउट द बरोबर. इयर आय नीड टू परफॉर्म. तर धन्यवाद त्या ऑपॉर्च्युनिटी. आणि तुम्ही बघितलं तर राहुल सरांकडून हे ऍडिशनल पण उपक्रम असतात. किल्ला स्पर्धा, आता तुम्ही एक बघितलं हो, असेल तर राष्ट्रगीत गायन स्पर्धा किंवा पत्र ज्या काही लिहिलं असतात होतं ना, मुलांनी. पत्रलेखन करेक्ट. तर हे सगळं काउंट होतं त्यासाठी. येस. कारण हे टिपिकल शाळेच्या बाहेरच्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि आपल्याला ते पण एनकरेज करायचं आहे. बरोबर. अगदी. थँक्यू. धन्यवाद. अजून अजून कोणाला काही प्रश्न आहेत? मला तुमच्यातली एक आवडली गोष्ट म्हणजे तुम्ही किशोर मुलांना, युवांना शिकवायला परत शाळेमध्ये घेता. हे खूप चांगली गोष्ट आहे. मला वाटतं सगळ्याच शाळांनी, इन्क्लुडिंग माय शाळा, आम्ही सगळ्या शाळांनी ती कॉन्सेप्ट वापरायला सुरुवात करूयात लवकरात लवकर. ते रिटेन्शन होणं फार महत्वाचं आहे. आणि दुसरं, आपली जी मुलं आहेत ती आपल्यापेक्षा या मुलांकडनं लवकर शिकतात. काय जेनझी म्हणा, काय काय म्हणा त्यांना, तर त्यांची भाषा त्यांना लगेच कळते आणि आवडते. तर नक्की हा चांगला उपक्रम आहे तुमचा. धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर काही विचारा. क्वेश्चन्स? हा, तर मीन टाइम मी सांगतो अजून एक आपलं छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र पारायण असा आपला दरवर्षीचा उपक्रम असतो. याही वर्षी तो आहे 31 जानेवारी ते 19 फेब्रुवारी असे 20 दिवस सलग, कुठेही सुट्टी नसते मध्ये, म्हणूनच त्याला आपण पारायण म्हणतो, जे अखंड असतं. तर याच्यामध्ये आपण रोज रात्री संध्याकाळी 9:30 ते 10:30 याच्यामध्ये शिवाजी महाराजांची गोष्ट असा तो विषय. त्याच्यामध्ये आपल्यातलेच 40 शिक्षक येतात आणि ते शिवाजी महाराजांच्या गोष्ट आधारित पुस्तक आहे. एक कादंबरी आहे, राजा शिवछत्रपती, यंदाच्या वर्षी आपण घेतली आहे बाबासाहेब पुरंदरे यांची. त्याचं वाचन करतात. आणि त्याचं ते व्यवस्थित ट्रेनिंग घेऊन आणि प्रॅक्टिस करून घेतात. त्यामुळे ऐकायला खूप मजा येते, छान वाटतं आणि त्यानंतर पण छान असं डिस्कशन असतं. पारायण कशासाठी? तर जसं तांब्याचं भांड असतं, ते असंच ठेवलं की त्याच्यावरती थोडासा गंज चढतो किंवा घासावं लागतं ते, तरच ते चमकतं. तसंच हे आहे की महाराजांचं चरित्र असेल, ज्ञानेश्वरी असेल, दासबोध असेल, याचं पारायण केलं की मग आपलं मन पुन्हा एकदा चकचकीत स्वच्छ होऊन जातं आणि आपण त्या सगळ्या गोष्टींमधनं प्रेरणा घेतो आणि आयुष्यात नवीन काहीतरी करण्याची आपल्याला उमेद मिळते, प्रेरणा मिळते. हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि आपल्या बरोबरच आपली जी नवीन पिढी आहे त्यांनी जरी नुसतं झोपताना ऐकलं, बाजूत गाडीमध्ये ऐकलं, तरी त्यांच्या कानावरून अनेक वेळेला मराठी पण जातं आणि असे शिवरांच्या गोष्टी त्यांच्या कानावरती जाऊन त्यांना प्रेरणा मिळते. पहिल्या दिवशी प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि सुप्रसिद्ध निवेदनकार अजित भोरे आपल्याला लाभलेले आहेत. तर ते पहिल्या दिवशीचं वाचन करा, ते स्वतः येणार आहेत. तर नक्की तुम्ही या. त्याचे सगळे डिटेल्स आपण पाठवलेले आहेत आणि परत सुद्धा पाठवू. राहुल सर, एक प्रश्न आहे. गौरांग थरप, हो, शाळेकडे. बोला ना सर. हा जो आपला जो शिवपारायण त्याच्या चारित्र्यावरचा कार्यक्रम आहे, फारच सुंदर. तर तो कुठल्या वयोगटाला आपल्याला गोष्टी असतात साधारणतः ज्याच्यात मुलांना आपल्याला याच्यात ऐकायला आपण बोलवू शकतो? तुम्ही शिवाजी महाराजांचं पुस्तक जे आपलं आहे बाबासाहेब पुरंदरेंचं, ते वाचलंय का? हो. कधी वाचलंय ते? झाली त्याला 5-6 वर्ष झाली. हो, आत्ताच वाचलंय. आम्ही आमच्या इथे ना जनरली ते असं लहानपणी 5वी 4थी-5वीला वाचायला सांगायचे. तर तेव्हा ते कळायचं नाही, थोडे जड शब्द असायचे, पण गोष्ट कळायची, ओव्हरऑल इम्पॅक्ट कळायचा. तर त्याच्यामुळे फार छोटी मुलं असतील तर मी म्हणेन की पालकांनी जवळ बसून ते ऐकताना त्याला काही प्रश्न तर सांगावेत. आणि जनरली 6वी-7वी नंतरच्या मुलांना कळतं, चांगले ग्रास येतं. असं दोन्ही प्रकारे. आणि हा ओपन टू ऑल आहे का? म्हणजे पालकांना पण जर का आपल्याला बोलवायचं असेल तर चालू शकतो? हा, सगळ्या वयोगटासाठी, ज्यांना ज्यांना मराठी कळतं अशा सगळ्यांसाठी कार्यक्रम. थँक्यू. जे बीएमएम शाळेत नाही येते त्यांना पण ते सहभागी होऊ शकतात का? हो हो, सगळ्यांना हा कार्यक्रम आहे. या निमित्तानं ते बीएमएम शाळेत यावेत म्हणून प्रेरणा मिळेल त्यांना की अशा प्रकारचे उपक्रम होतात, आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवलं पाहिजे.
अशा याने पण तो आहे. तर एकूण आपण ऑडिशन मागवल्या होत्या, तर आतापर्यंत एकूण 36 टीचर्स आपल्यातले वाचणार आहेत. आणि पहिल्या आणि शेवटच्या दिवशी सेलिब्रिटीज येतात वाचायला. पहिल्या दिवशीचं मी तुम्हाला सांगितलंय, शेवटच्या दिवशीचं थोडं गुपित आहे अजून, लवकरच तुम्हाला ते कळेल. कोणाला काही प्रश्न आय नसतील थिंक हा. अर्थविचार काळ विचार चांगलं कळलेलं आहे. थँक्यू कविता, स्वप्नाली. हो, म्हणजे आज प्रश्न आहेत म्हणजे खूप तुम्ही छान प्रश्न नाही आहेत म्हणजे हा. थँक्यू. Yes, सगळ्यांना धन्यवाद.